विरार येथे अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर 4 मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश. विरार येथील अर्नाळा बीचवर पोहण्यास गेलेल्या मुलांपैकी 4 मुले सकाळी बुडाल्याची घटना घडली आहे. यातील 2 मुलांना स्थानिकांच्या मदतीने लाईफ गार्डनी वाचवलं आहे, तर 2 मुलांचा अद्याप शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या मुलांचा शोध सुरू आहे ती मुले नालासोपारा येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. समुद्र खवळलेला असल्याने या मुलांच्या शोध मोहिमेत अडथळे येत आहेत. विरारच्या अर्नाळा समुद्रात गुरुवारी सकाळी 9:15च्या सुमारास 10 ते 12 वर्षाची मुले खेळण्यास गेली. त्यावेळी जोरदार समुद्री लाटांना या मुलांना समुद्रात ओढलं आणि किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरडा केल्याने स्थानिक मच्छीमार आणि लाईफगार्ड यांनी यापैकी 2 अल्पवयीन मुलांना वाचवलं. मात्र त्यांचे 2 साथीदार जोरदार लाटांच्या तडाख्यात समुद्रात बुडाल्याचं म्हटलं जात आहे आणि दोन्ही मुले नालासोपारा येथील असल्याची माहिती समोर येते. त्यांच्या शोधासाठी अर्नाळा पोलिसांनी जीवरक्षक यांच्या मदतीनं शोध मोहीम सुरू आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेली 4 अल्पवयीन मुले खोल समुद्रात उतरली होती. या मुलांना लाटांनी आत ओढून घेतलंय. या मुलांच्या आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी पोलिसांना कॉल केला. दोघांना वाचवण्यात यश आलंय. परंतु शैयब झाकीर अहमद खान वय वर्ष 17, आयन झाकीर हुसेन मंडळ वय वर्ष 19 असं समुद्रात बुडालेल्या मुलांची नावे असून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र समुद्राला भरती असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होतो आहे. ओहोटीपर्यंत शोधकार्य थांबवलेलं आहे. आज रात्रीपर्यंत मुलांचा शोध लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, विरार.